पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या दूरध्वनीवरून विविध मुद्द्यांवर चर्चा. बांगलादेशातील अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यावर उभय नेत्यांचा भर. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. 24 मतदारसंघात 8 सप्टेंबरला पहिल्या टप्प्याचं मतदान. नवी दिल्लीत आज 9वी भारत ब्राझील संयुक्त आयोगाची बैठक. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री भूषवणार या बैठकीचं सहअध्यक्षपद. जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केलेल्या मंकीपॉक्स विरोधात लढण्यासाठी भारतानं विकसित केला स्वदेशी IPCR चाचणी संच. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे वरिष्ठ नेते चंपई सोरेन करणार भाजपामध्ये प्रवेश. येत्या 30 तारखेला रांचीमध्ये होणार पक्षप्रवेश. राजकोट किल्ल्यावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची हानी झाल्याच्या कारणांचा त्वरित तपास करण्यासाठी आणि पुतळा लवकरच पुनर्स्थापित करण्यासाठी नौदलानं नेमलं पथक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची हानी झाल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाईची राज्य सरकारची ग्वाही. विरोधकांनी राजकारण करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बदलापूर बाललैंगिक अत्याचार घटनेप्रकरणी शिक्षण विभागाचा प्राथमिक अहवाल सादर. शिक्षण विभागासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करणार. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. राज्यसभेच्या 2 जागांसाठी भाजपाचे धैर्यशील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील यांची बिनविरोध निवड. मथुरा वृंदावनसह देशभरातल्या मंदिरांमध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा. राज्यात आज ठिकठिकाणी दहीहंडीचा थरार. आणि 11 राज्यासह देशातल्या अनेक भागात पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ. गुजरातमध्ये अनेक जिल्ह्यात